आले पहिलं षटक टाकण्यासाठी येत आहेत शेखर. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. शेखर टू रविकांत. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला चेंडू. वॉट बॉलिंग वॉट किपिंग. सरळ किपरच्या हातामध्ये जाणारा चेंडू. या चेंडूवर निर्धाव चेंडू. चांगली बॉलिंग शेखर यांची. कलवा कोपर खेळणार. दोन्ही संघ बलाढ्य. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. ब्लॉक होल चेंडू. सरळ बॅटच्या एक धाव घेतली आहे. मिडॉनला जाणारा चेंडू. चांगली गोलंदाजी. प्लेसमेंट केलेला चेंडू. एक धावेने खातं खोललेलं आहे कोपरखैरणे 40+ संघाचं. तिसरा चेंडू. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगलं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे कलवा 40+ संघाने. व्हॉट अ मॅच. सारसोले गाव नगरीत सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सारसोले गाव क्रिकेटची नगरी. दोन टीम आहेत या गावामध्ये. जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. आणि दोन्ही टीम मध्ये फेस टू फेस खेळाडू आहेत. क्या बात है. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. उत्तुंग असा फटका. व्हॉट अ शॉट. लॉंग लॉंग षटकार. वेल बॅटिंग मिलिंद वेटा. बेस्ट खेळाडू नवी मुंबई कोपरखैरणे 40+ संघाकडून षटकाराने सुरुवात केलेली आहे. 7 धावा झालेल्या आहेत. चांगली धाव संख्या उभारताना दिसत आहेत मिलिंद वेटा. क्रिकेटसाठी काय पण बेस्ट खेळाडू नवी मुंबई. 4 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे 7. 3 चेंडू त्यांचे चांगले होते. चौथ्या चेंडूवर लॉंग लॉंग षटकार. व्हॉट अ मॅच. सारसोले गावनगरीत रामलीला मैदानावर. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला फुलटो चेंडू. लो फुलटो चेंडू आणि फसवा चेंडू. फसवा चेंडू. शेखर यांची राजनीती क्रिकेटची. आणि लो फुलटोसला लॉंग लॉंग ऑनला झेल घेतलेला आहे. चांगली फिल्डिंग आणि चांगला षटकार मारल्यानंतर बाद झालेले आहेत मिलिंद वेटा. चांगली फलंदाजी करताना बाद झालेले आहेत. धाव संख्या रोखून आहे 5 चेंडू आणि 7 धावा. चांगला झेल चांगली फिल्डिंग कलवा 40+ संघाकडून. व्हॉट अ मॅच. मिलिंद बाद झालेले आहेत. चांगली फलंदाजी करताना लो फुलटोसला फसवा चेंडू शेखर यांचा आणि कॅच बाद झाले. त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत नवीन फलंदाज गजानन. शेवटचा चेंडू. व्हॉट अ मॅच. दोन्ही संघामध्ये चांगले चांगले फलंदाज आहेत. चांगले गोलंदाज आहेत. चांगले क्षेत्ररक्षक. असा हा रोमांचक सामना. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. बॅट्समनला काय समजलेला नाही. फलंदाजाला काय समजलं नाही. निर्धाव चेंडू आणि षटक संपलेला आहे शेखर यांचं. चांगलं षटक शेखर यांचं. धावसंख्या झालेली आहे 7. 1 बाद 7. चांगली ओव्हर टाकली शेखर यांनी. बेस्ट खेळाडू नवी मुंबई. प्रवीण आलेले आहेत. बेस्ट खेळाडू नवी मुंबई. ज्या ज्या खेळाडूच्या मागे नवी मुंबई लागतं त्या खेळाडूचं तो क्रिकेटचा महागुरु ज्याचं रेकॉर्ड नवी मुंबईत मास्टर कप मध्ये आणि अनेक क्षेत्रामध्ये क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये त्यांचं रेकॉर्ड आहे. बॉलिंगमध्ये बॅटिंगमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये आणि क्रिकेट विकेट किपरमध्ये त्यांच्याच मागे नवी मुंबई असं नाव येतं. प्रत्येक खेळाडू इथे नावाजलेला असा खेळाडू इथे खेळताना दिसणार आहे तुम्हाला. दुसरं षटक टाकण्यासाठी येत आहेत. बघूया प्रवीण आणि सामना करणार रवी. व्हॉट अ बॉलिंग. लेफ्ट हँड बॉलर्स. व्हॉट अ बॉलिंग. ब्लॉक चेंडू. ऑफला ब्लॉक टाकलेला चेंडू. हा चेंडू मारणं इतकं सोपं नसतं. लेफ्ट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन रविकांत. व्हॉट अ बॉलिंग. ब्लॉक होल चेंडू. पहिल्यांदा ऑफला चेंडू ब्लॉक आणि समोर लेगला चेंडू ऑफ. यॉर्कर टाकलेला आहे.
व्हॉट अ बॉलिंग. एक धाव घेतलेली आहे. आता सामना करणार आहेत तिन्ही ब्लॉक चेंडू. व्हॉट अ बॉलिंग रवी. क्या बॉलिंग आहे यार. तिन्ही चेंडू ब्लॉक. 9. काही करू शकत नाही बॅट्समन अशी बॉलिंग असताना. किती पण अष्टपैलू खेळाडू असू द्या, क्रिकेटचा बादशाह असू द्या, पण ह्या चेंडूवर जे 3 चेंडू टाकले त्याच्यावर काहीच करू शकत नाही. चौथा चेंडू लेफ्ट हँड बॉलर राईट हँड बॅट्समन. चांगला फटका. विकेट किपरच्या मागून जाणारा. पंचांचा इशारा. बाय. बाउंड्री आणि 4 धावांनी भर झालेले आहे. कोपरकरना 40+ संघा 13 धावा झालेल्या आहेत. खराब चेंडूचा फायदा घेतलेला आहे फलंदाजाने आणि 4 धावा. धावसंख्या झालेली आहे 13 आणि चेंडू 4. 5वा चेंडू लेफ्ट हँड बॉलर राईट हँड बॅट्समन. पंचांचा इशारा. लेग साइडला जाणारा चेंडू जास्त. व्हाईट बॉल. पंच कपिल क्रिकेटसाठी काय पण. सारसोळे संघाचे आधारस्तंभ एक अष्टपैलू खेळाडू नवी मुंबई पंचांची कामगिरी करत आहेत. एक जबरदस्त खेळाडू सारसोळे संघाकडून पंचांची कामगिरी करत आहेत. लेफ्ट हँड बॉलर राईट हँड बॅट्समन. चांगला ब्लॉक होल चेंडू. एक्स्ट्रा कव्हरला जाणारा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे कलवा 40+ संघाकडून आणि ओव्हर थ्रो झालेला आहे आणि ओव्हर थ्रो मध्ये 2 धावा घेतलेल्या आहेत. चांगली रनिंग द बिटवीन रवी आणि गजानन. 5 चेंडू ना 5 चेंडू पूर्ण झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 16. दुसरं षटक चालू आहे. 4 षटकांचा सामना आहे हा. 5 षटकांचा नाही. हारो या जीतो. लेफ्ट हँड बॉलर राईट हँड बॅट्समन. व्हॉट अ बॉलिंग. 4 चेंडू ब्लॉक टाकलेले आहेत आणि 2 चेंडू खाली. 1 धाव ज्या चेंडूवर घेतलेली. व्हॉट अ बॉलिंग. रवी बेस्ट खेळाडू नाही मुंबई. आणि तिसरं षटक टाकण्यासाठी येत आहेत मॉन्टी. धावसंख्या झालेली आहे 2 षटकानंतर. हॅलो चेक. हॅलो 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 16. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. 16 धावसंख्या. हॅलो चेक. 16. 8च्या सरासरीने धावसंख्या काढताना दिसत आहेत. कोपरकरना 40+. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. रोमांचक असा सामना इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे. गुलाबी गरमी. गुलाबी थंडी नाही. थंडीचे दिवस आहेत पण गुलाबी गरमी नाही. गुलाबी गरमी आहे थंडी नाही. रोमांचक असा सामना इथे बघायला भेटणार आहे तुम्हाला. चांगले फलंदाज चांगले खेळाडू इथे खेळताना दिसणार आहेत. राईट हँड बॉलर लेफ्ट हँड बॉलर राईट हँड बॅट्समन. व्हॉट अ बॉलिंग. कलवा 40+ संघाकडून चांगली बॉलिंग टाकताना दिसत आहेत बॉलर्स कलवा 40+ संघाचे. मॉन्टी. पहिला चेंडू निर्धाव. षटकार. चांगली फलंदाजी गजानन. व्हॉट अ शॉट. तो चांगला होता बाबा. तो चांगला आहे वायरवाला. तो चांगला आहे नाही. हॅलो हॅलो हा. आणि मला वाटतं पंचांनी बाद दिलेला आहे. चांगली फलंदाजी करताना बाद झालेले आहेत गजानन. षटकारानंतर आउट झालेले आहेत. मिलिंद वेटा पण 1 षटकार मारून बाद झालेले आहेत आणि गजानन पण 1 षटकार मारून बाद झालेले आहेत. कारण 4 षटकांचा सामना आहे. अशीच फलंदाजी करायची आहे तुम्हाला आणि चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत कलवा 40+ संघ. दोन्ही संघ
चांगले संघ आहेत, रोमांचक सामना तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत विजय पाटील बेस्ट खेळाडू नवी मुंबई. चौथा चेंडू टाकण्यास तयार. काय नाव? मॉन्टी. एक विकेट मला वाटतं त्यांनी घेतलेलं आहे. दोन्ही संघाचे 12 खेळाडू आलेले आहेत. हे 12 खेळाडू एका टायमाला त्यांचं चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत ते आणि आता 12 खेळाडूच कामगिरी करत आहेत. धन्यवाद मंडळातर्फे त्यांचं. लेफ्ट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. चांगला फटका, लॉंगला जाणारा चेंडू, 1 बाउन्स, एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण कलवा 40+ संघाकडून. काय नाव? कुंदन. लॉंगला जाणारा चेंडू, एक धाव घेतलेले आहे. लेफ्ट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. चांगला फटका, रिव्हर्स शॉट आणि चांगला एक हातेने फिल्डिंग केलेली आहे. चांगली फिल्डिंग. व्हॉट अ फील्ड. याच्यानंतरची मॅच असणार आहे घनसोली 40+ वर्सेस वाशीगाव 40+. टॉच का बॉस. टॉच उडवण्यासाठी दोन्ही कर्णधाराने व्यासपीठावर यावे ही आपणास नम्र विनंती. श्री भालचंद्र दलवी बेस्ट खेळाडू नवी मुंबई. उत्तुंग असा फुलटो चेंडू आणि षटकार. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ शॉट. संदीप विजय पाटील. चांगली बॅटिंग, चांगला फटका, षटकार. व्हॉट अ बॅटिंग. बेस्ट खेळाडू नवी मुंबई विजय पाटील. या षटकारानंतर धावसंख्या झालेली आहे 34. सॉरी 33. 33 धावसंख्या झालेली आहे या षटकारानंतर. चेंडू शिल्लक आहेत 3. चौथं षटक चालू आहे. शेवटचं षटक. 4 षटकांचा सामना. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि चांगली बॅटिंग करतात दिसत आहेत विजय पाटील. उत्तुंग असा षटकार. व्हॉट अ बॅटिंग. आणि चांगला चेंडू सरळ लेग बाईज बायावर आदळणारा चेंडू. या चेंडूवर एक धाव घेतलेले आहे. एक धावेनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 34. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. ब्लॉक होल चेंडू, स्टेट ड्राईव्ह, रनआउट केलेल्या स्वतःच्या चेंडूवर 2 रनआउट केलेले आहेत त्यांनी. चांगली बॉलिंग. जग्गो. श्री वैभव तांडेल एक बेस्ट खेळाडू नवी मुंबई. करावे 40+ संघाचे आधारस्तंभ स्वतः कर्णधार यांचं हार्दिक स्वागत व्यासपीठावर. आणि सन्माननीय श्री विद्यानंद भाऊ त्यांचं हार्दिक स्वागत. चांगली टुर्नामेंट त्यांनी 50+ ची आयोजन केलेलं होतं सेक्टर 23 कोपरखेरणा ग्राउंडवर. सुंदर असं आयोजन त्यांचं झालेलं होतं. 50+ ची टुर्नामेंट त्यांनी ठेवलेली होती. स्वतः आयोजक कोपरखेरणा 40+ आणि विद्यानंद भाऊ. नवीन बॅट्समन आलेले आहेत संदीप. दुसरा एक शेवटचा चेंडू. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला. नो चान्स. व्हॉट अ बॅटिंग विजय पाटील यांची. चारही बाजूने खेळतात ते. व्हॉट अ बॅटिंग. पहिला लॉंग ऑनला षटकार ठोकलेला होता आणि आता इथे एक्स्ट्रा कव्हरला लॉंगला सरळ बाउंड्री. व्हॉट अ बॅटिंग. या 4 धावेनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 38. 39 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे कलवा 40+ संघासमोर. बघूया कोण जिंकतं कोण हारतं.
सर्व खेळाडूंचं आणि पाहुण्यांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत व्यासपीठावर. सुंदर असं आयोजन, चांगलं बक्षिसांचं आयोजन, सत्कार समारंभ, शाल आणि श्रीफल देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन प्रत्येक पाहुण्यांचं सन्मान, खेळाडूचा सन्मान इथे केला जातो. जेवढी प्रशंसा करेल तेवढी कमीच आहे. आणि सर्व या टुर्नामेंटमध्ये आजचा दुसरा दिवस, पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी सारसोले 40+ संघ स्वतः आयोजक ट्रायंग्युलर सिरीज मध्ये पोहोचलेले आहेत. साखली ग्रुपमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे, त्यांचं अभिनंदन. कालच्या शुक्रवारच्या दिवशी सारसोले 40+ संघाने साखली संघामध्ये प्रवेश केलेला आहे. लवकरात लवकर सामना चालू करा, नंतर मग अंधार होतो आणि 2 षटकं आणि 3 षटकं खेळायला लागतात. हे प्रत्येकाने खेळाडूने याची नोंद घ्यावी. सर्व चांगले खेळाडू आहेत तुम्ही, नावाजलेले असे खेळाडू ज्यांचं क्रिकेटमध्ये इतिहासामध्ये नाव आहे, चांगले चांगले रेकॉर्ड केलेले आहेत, असे खेळाडू इथे तुम्हाला खेळताना दिसणार आहेत. घनसोली संघाचे कर्णधार आलेले आहेत आणि वाशेगाव. आणि या पुढच्या 4 षटकांचं करा. आता या 2 षटकाचे समालोचन करणार आहेत श्री वैभव तांडेल, बेस्ट खेळाडू नवी मुंबई. चांगले कॉमेंटेटर आहेत, त्यांचा मस्त आवाज आहे. आणि या 2 षटकाचं समालोचन करणार आहेत श्री वैभव तांडेल. धन्यवाद देवदासजी. घणसोळीचा एक बुलंद आवाज, आम्ही त्यांना डीजे म्हणून संबोधतो कारण की त्यांचा जो आवाज आहे, त्याच्या आवाजामध्ये जो दम आहे, मला वाटतं या नवी मुंबईमध्ये कोणाचाच नसेल. असे आमचे देवदास दादा, थँक्यू व्हेरी मच. धावतं समालोचन करण्यात माहीर असणारे हे दादा, उत्कृष्ट समालोचक. बघूया सध्या चालू असलेला सामना कोपरकर्णे विरुद्ध कळवा. प्रॅक्टिस होतं ना, आम्ही तर करणार. आम्हाला किती पण कोणी पण कुठं पण सांगितलं ना करू शकतो आपण. कोपरकर्णे संघ 38 धावा केलेल्या आहेत आणि 39 धावांचं लक्ष्य आव्हान ठेवलेलं आहे कळवा संघापुढे. माझे मित्र गुणलेखक जय तांडेल, मी पण तांडेल, तो पण तांडेल, आम्ही तांडेल तांडेल, एक उत्कृष्ट समालोचक आणि आजचा बर्थडे बॉय. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उदय दादा तुम्हाला. कळवा संघ आपले सलामीवीर मैदानात पाठवायचे आहेत. याच्यानंतर अजून आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. 39 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे कोपरकर्णे संघाने. कळवा संघापुढे बघायचं आहे आपल्याला अतुल जग्गू. नेहमीप्रमाणे अतुल जग्गू कळव्या संघाचे सलामीवीर, दोघेही अष्टपैलू खेळाडू. बघायचं आपल्याला 4 षटकांचा हा सामना. 4 षटकामध्ये 39 धावा जमवायच्या आहेत. चोवीस चेंडू आणि 39 धावा. वाशी गावचे अष्टपैलू खेळाडू आमचे नाना भास्कर नाना यांचे हार्दिक स्वागत समालोचन कक्षामध्ये. चार षटकांचा सामना. 4 षटकामध्ये कोपरकर्णे संघाने 38 धावा धावसंख्या धावफलकावर आणि 39 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे. अतुल जग्गू
स्ट्राईक हँडला आहे जग्गू, तर नॉन स्ट्राईक हँडला अतुल. अतुल स्ट्राईक हँड आणि नॉन स्ट्राईक हँड जग्गू. डावखुरा फलंदाज. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिले षटक घेऊन कोपरकर्णे संघाकडून अविनाश. पंच सामना सुरू करा. वेळ होतोय, आपण उशीर होतोय. बरेचसे सामने खेळवायचे आहेत आपल्याला. सामन्याला सुरुवात. अविनाश. ए फॉर अविनाश, ए फॉर अतुल. हा चांगला फटका. वन बाउन्स बाउंड्री. थोडीशी मिसफील्ड होते, गचाळ थोडंसं क्षेत्ररक्षण आणि या गचाळ क्षेत्राचा फायदा मिळतोय तो कळवा संघाला. 4 धावांनी आपलं खातं उघडतोय संघाचं देखील. अतुल. अकोट टप्प्याचा चेंडू होता, त्या चेंडूला तितक्याच सफाईने खेळून काढला आणि डीप स्क्वेअर लेगला वन बाउन्स बाउंड्री. बघूया 39 धावांचा पाठलाग करतोय कळवा संघ. हा चेंडू चांगला चेंडू, चांगलं कमबॅक अविनाशाचं. गुडलेन स्पॉटवर चेंडू आदळतोय. मारायचा होता अतुल याला, परंतु हुकतोय आणि निर्धाव चेंडू अविनाशाचा. आताचा चेंडू सरळ मारलेला आहे उंचावरून. एक टिप्पा जातोय, क्षेत्ररक्षक अडवतोय, तोपर्यंत 2 धावा काढतोय अतुल. या 2 धावेने 6 वैयक्तिक, 6 संघाची देखील धावसंख्या 6. पहिलं षटक. प्रगतीपथावर नवीन आलेले जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, कळवा आणि कोपरखेरणे यांच्यामध्ये रंगतोय हा सामना. रामलीला मैदान सारसोळे. 4 षटकांचा सामना. पहिलं फलंदाजी केली कोपरखेरणे संघाने आणि 39 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते कळव्या संघापुढे. अविनाश पहिलं षटक. पुढचा चेंडू फेकेल. 5वा चेंडू अतुलसाठी. अतुल वैयक्तिक 6 धावसंख्येवर खेळतोय. जग्गू अजून त्याला स्ट्राईक मिळालेली नाही. 4 चेंडू अतुल याने खेळून काढलेले आहेत. अविनाश. हा चेंडू उंचावर मारलेला आहे आणि पाहूया झेलबाद होण्याची शक्यता. रविकांत झेल पकडतोय, कुठली चूक न करता पहिला हादरा बसतोय कळव्या संघाला. पहिले यश मिळते कोपरखेरणे संघाला. अतुलच्या रूपात वैयक्तिक 6 धावसंख्येवर झेलबाद होतोय. चांगला झेल टिपला. लॉंगॉनच्या दिशेला मारलेला फटका. एक चेंडू शिल्लक आहे आणि अशा प्रकारे अतुल याची चांगली खेळी. 1 चौकार आणि 2 धाव्याच्या साहाय्याने तो 6 धावसंख्येवर खेळत होता. आत्ताचा फटका देखील उंचावरून मारायचा होता. प्रयत्न थोडासा हुकला, कुठेतरी ताकद मला वाटतं मिस टायमिंग शॉट झाला असेल मे बी. सरळ जातोय रविकांतकडे आणि बाद होतोय अतुल. पहिलं षटक अविनाश. पाच चेंडू फेकले आणि 1 गडी बाद केला अतुलच्या रूपात. शेवटचा चेंडू फेकेल नवीन फलंदाज विशाल. नाणेफेकीचा कोल इथे समालोचन कक्षामध्ये वाशी विरुद्ध घणसोळी बघायचं आहे. नाणं कोण फेकणार आहे?
आणि नाणेफेकी मला वाटतं वाशी संघाने नाणेफेकी जिंकलेले आहे. हार्दिक अभिनंदन. पंच वाईडचा इशारा करतायत. धावसंख्या 7. खराब चेंडू अविनाशाचा. पुन्हा एकदा अविनाश टू विशाल. बघायचंय 39 धावांचा पाठलाग करतोय. चांगला चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोळकावलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली चेंडूपैकी, परंतु 2 धावा काही रोखू शकले नाहीत. या 2 धावांनी षटक संपते. धावसंख्या धावफलकावर 39 धावांचा पाठलाग करत असताना कळवा संघ 9. 1 बाद 9. गडी बाद अतुल 6 धावसंख्या काढून बाद झाला. झेलबाद रविकांत याने चांगला झेल टिपला आणि अविनाश याचं पहिलं षटक संपतोय. 9 धावा देत आहेत आणि 1 गाडी बाद करून 9 धावा. चांगले षटक म्हणता येईल. अजून 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. सरासरी 10च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत कळवा संघाला. सारसोळे 40+ आयोजित मर्यादित षटकांचे हे सामने, ही स्पर्धा रामलीला मैदान प्रेक्षकाने खचाखच भरलेला आहे. चहू बाजूने झाडाने वेढलेला हा मैदान. थोडीशी उन्हाची झळ बसत असेल, परंतु या झाडांमुळे ती कमी होत असेल झळ मे बी. नजर फिरू तिथे प्रेक्षक आहेत हा सामना बघायला, कारण की कळवा आणि कोपरखेरणा दोन्ही बलाढ्य संघ आहेत. तीन षटक शिल्लक म्हणजे 18 चेंडू आणि 30 धावा. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरे षटक रविकांत. अष्टपैलू खेळाडू, एक हुकमी गोलंदाज, अनुभवी गोलंदाज रविकांत. तोंड देईल पहिल्यांदा जग्गू. हा चेंडू, पहिला चेंडू, घणाघाती प्रहार आणि लॉंगॉनच्या वरून मारलेला हा खणखणीत षटकार. खरपूस समाचार घेतला रविकांत याचा. थोडा खराब चेंडू, कारण की ओव्हरपिच प्रकारचा चेंडू होता, त्याला हेरलं बरोबर जग्गू याने आणि लॉंगॉनच्या वरून पहिलाच षटकार खातं उघडतोय. षटकाराने धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या धावफलकावर 39 धावांचा पाठलाग करत असताना 15. दुसरा चेंडू मारायचा होता. चेंडू आणि चेंडूपली काही संबंध नाही. निर्धाव चेंडू, चांगलं कमबॅक म्हणता येईल. यष्टीरक्षक चंदू चेंडू अडवतोय. हा निर्धाव चेंडू. रविकांत पाहूया पुन्हा एकदा जग्गूसाठी. कळव्या संघाचा हा फलंदाज. वाईड पंच नकारात्मक इशारा करतायत. एक अवांतर धावेने वाढ होते. अवांतर धावसंख्येने धावसंख्या धावफलकावर 16. 1 बाद 16. पाहूया पुन्हा एकदा रविकांत. ओ हो, मारायचा प्रयत्न हुकतोय. पंचांकडून दाद मागतायत, परंतु पंच स्तब्ध. 1 धाव मात्र मिळते. मला वाटतं बॅटकट आहे. या एका धाव्याने धावसंख्या 17. 22. अजून 22 धावांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 22 धावा. विशाल, अतुल, जग्गू, आय एम सॉरी, विशाल आणि जग्गू कळव्या संघाचे हे फलंदाज. हा चेंडू स्लोअर डिलिव्हरी होती. 1 बाउन्स बाउंड्री. चांगला फटका म्हणता येईल विशालाचा. प्रहार करतायत. पहिला चेंडू जग्गू याने प्रहार केला, षटकार खेचला. दुसरा तिसरा चेंडू चांगला होता, परंतु चौथा चेंडू थोडासा खराब आणि या खराब चेंडूवर येत आहेत 4 धावा. धावसंख्या 21. लक्ष्याच्या जवळ येत असताना आत्ताचा चेंडू. हा हा हा, वेल जज
आणि कुठली चूक न केली झेल पकडतोय विनय आणि तंबूचा रस्ता दाखवतायत विशाल्याला. विशाल्याने एक चौकार मारला, एक मनामध्ये हाव येते, षटकार मारायचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न हुकला आणि चेंडू जातोय बरोबर विनयच्या हातामध्ये आणि अशा प्रकारे हा दुसरा हादरा बसतोय. धावसंख्या 21 वरती. आता जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. शेवटचा एक चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातला. पाहूया. राजू चौधरी समालोचन कक्षामध्ये यायचंय. राजू चौधरी पाहूया. शेवटचा चेंडू फेकेल दुसऱ्या षटकातला रविकांत. हा मारायचा होता, प्रयत्न हुकतोय मॉन्टी. पहिल्याच चेंडूवरती घणाघाती प्रहार केला होता परंतु चेंडू आदळतोय पायाला आणि कुठलीच धाव न घेता चेंडू गोलंदाजाकडे. अशा प्रकारे 2 षटक संपलेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 21. आता मात्र 12 चेंडू आणि 18 धावा. 9च्या सरासरीने सामना जिंकायचा असेल तर 18 धावा जमवायला लागतील कळवा संघाला. आणि बघायचं आपल्याला कोपरकर्णे संघ रोखतो की कळवा संघ या धावा किती षटकामध्ये जमवतो. 12 चेंडू 18 धावा. विजय वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन विजय कोपरकर्णे संघाकडून. 12 चेंडू शिल्लक 18 धावांची आवश्यकता. मॉन्टी विजय जग्गू सलामीवीर. बघायचं आपल्याला 18 धावा 12 चेंडू 18 धावा. विजय हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू पोल केलेला आहे. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. ऑन साईडला थोडंसं फंबल होतोय क्षेत्ररक्षक विनय, त्याचाच फायदा घेतोय मॉन्टी आणि अतुल. 2 धावा 1 धाव होती, एका धावेच्या 2 धावा मिळत आहेत. इथेच थोडीशी मिस्टेक करतायत क्षेत्ररक्षक, कारण की गोलंदाज भरून कधी येतो जेव्हा गोलंदाजाला क्षेत्ररक्षक 7 असते तेव्हा. या 1 धावेच्या 2 धावामध्ये रूपांतर केलं, थोडासा फंबल झाला इथे क्षेत्ररक्षक आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरते 23च्या घरात. पाहूया पुन्हा एकदा हा तशाच प्रकारचा चेंडू त्याच दिशेला, त्याच प्रकारे तोच क्षेत्ररक्षक विनय आता देखील 2 धावा चोरून घेतल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन अतुल आणि मॉन्टी. त्यांना माहित आहे जेवढ्या आपण जास्त धावा जमवणार तेवढाच आपला जो दबाव आहे तो कमी होईल, कारण की जिंकण्यासाठी आता 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. या एका धावेच्या 2 धावामध्ये रूपांतर केलं अतुल आणि मॉन्टी यानं. विनय पहिलं 1 धाव होती तिथे 2 धावा मिळाल्या, थोडासा फंबल झाला. जग्गू आणि मॉन्टी पाहूया. 10 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. आता मात्र चेंडू यष्टी रक्षक थोडीशी मिसफिल्ड करतोय आणि बायच्या रूपात 1 धाव मिळते. 26. चांगला चेंडू होता, चांगली गोलंदाजी म्हणता येईल विजयाची. मोठा फटका मारू देत नाही, परंतु जग्गू आणि मॉन्टी हा मॉन्टी आणि षटकार, खणखणीत षटकार. चांगला चेंडू, चांगला खेळून काढला. 6 धावा मिळाल्या.
मॉन्टियाला या 6 धावेने धावफलक 32च्या घरात, धावसंख्या 32. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 8 चेंडू 7 धावा. विजय पुन्हा एकदा मॉन्टीसाठी, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, याला देखील पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठ बॅक टू बॅक 2 षटकार. महागड दबाव येतो जेव्हा पहिला फटका बसला षटकार, तेव्हा नक्कीच विजयाच्यावरती दबाव आला. आणि फुलटॉस चेंडू त्याचा देखील खरपूस समाचार घेतला मॉन्टियाने. लगातार 2 षटकार. या 2 षटकाने वैयक्तिक धावसंख्या 12 तर संघाची एकूण धावसंख्या 38 बरोबरी झालेली आहे. आता मात्र 1 धाव जिंकण्यासाठी. आणि अशा प्रकारे विजयी संघ कळवा. हार्दिक अभिनंदन कोपरकर्णे संघ. हॅलो हॅलो. सामना त्वरित सुरू करायचा आहे. वाशी संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. वाशी संघाने नाणेफेकी जिंकलेला आहे आणि फलंदाजासाठी आमंत्रित केलेला आहे घणसोली संघ. घणसोली संघ आपले सलामीवीर पाठवायचे आहेत. तसेच कोपरकर्णे संघ